युवराजनी, युवराजनी, आम्ही इकडे आहोत. युवराजनी, आम्हाला पुतळा मातोश्रींचा खलिता हवा होता बघायला. काय लिहिलंय त्यात? त्यात एवढंच लिहिलंय की रामनवमी पर्यंत आम्ही पन्हाळगडावर पोहोचणार म्हणून. असं? पण रामनवमी तर होऊन गेली. तेच ना, आम्ही सुद्धा अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघतोय मातोश्रींची. पण मातोश्री काही ह्याचं नाव घेत नाही. आज हनुमान जयंती आहे, तेव्हा ना यायला पाहिजे होत्या मातोश्री. का आल्या नसतील हो? असतील काहीतरी किरकोळ काम. आणि लग्नात झालेली आता गडबड. कसला लग्नाचा गोंधळ घेऊन बसला? लग्न होऊन सुद्धा 15 दिवस झाले आता. खरंच की हो. युवराजनी, जर पुतळा मातोश्रींनी यायचं ठरवलं तर त्यांना कोण अडवणार आहे? आबासाहेब तर आनंदानं पाठवून देतील त्यांना. मग बघाच तुम्ही, येऊ देच आता मातोश्रींना. आल्यावर भांडणारच आहोत त्यांच्याशी. पण खरं खरं भांडा हो, नाहीतर पुतळा मातोश्रींना बघितल्याबरोबर राग पळून जाईल तुमचं. नाही काही, खरंच भांडणार आहोत. येसू, स्वार पाठवावा का रायगडावर? म्हणजे खरं कारण तरी समजेल. हो ना, आणि हे असं रोज वाट बघणं तरी थांबेल. तसंच करतो, स्वार पाठवतो. पाठवाच. नाही, पण त्याआधी एकदा सदरेवर जाऊन बघतो. म्हणजे पुतळा मातोश्रींना विलंब होत असेल तर मातोश्री तसं कळवतील, खलिता तरी पाठवतील. कदाचित नजर चुकीनं सदरेवरून आपल्याला खलिता द्यायचं राहून गेलं असेल. हो, तसंही असू शकतं. आम्ही आलो सदरेवर जाऊ. अंबुबा, महाराज, महाराज, अंबुबाईला बोलावून घ्या. जी, आम्ही खलिता पाठवतो त्यांना. महाराज, महाराज, महाराज कुठे आहेत? थांबा पंत. मतलब पुढे जाण्यास मज्जाव आहे. राबता बंद केलाय. तू इतरांसाठी, आमच्यासाठी नाही. पंत, तुम्ही त्यातच आलात. तुमची काहीतरी गफलत होते. अहो, स्वराज्याचा सुरनीस आहे मी. पंत, जरा समजून घ्या. महाराज, रावजी नाना, राज्याभिषेकाच्या वेळी ज्यावेळी महाराज सिंहासनावर बसले ना, तेव्हा मी छत्र धरले होते त्यांच्या मस्तकावर. चा अर्थ काय होतो कल्पना आहे ना? बाजूला व्हा. नाही पंत, नको. हो तर हात जोडतो तुमच्या पुढे. अहो, हात काय जोडताय? हे समजताच एवढ्या लांबून आलो मी कारवारहून. ते कशासाठी? अहो, रात्र प्रवास केला मी. आणि तुम्ही मला महाराजांना भेटू देत नाही. पंत, तसा आदेश आहे. कुणाचा आदेश? आमचा. महाराणी साहेब, बघा ना, हे महाराजांना भेटू देत नाहीत. एवढं काय झालंय महाराजांना? एकदा बघू दे. मी तुमच्या पाया पडतो, लांबून बघतो, पण महाराजांना एकदा बघू दे. औषधोपचार सुरू आहे आणि महाराज बेशुद्ध आहेत. फार तर थोड्या वेळानं जा. महाराज, आणि दुसरी गोष्ट, राजाच्या आजारपणानं राज्यात अराजकाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तुम्ही खंबीर व्हा. आणि ध्यानात ठेवा, खबर या कानाची त्या कानाला नको. या गोष्टीचं भान सगळ्यांनीच ठेवा. गडाचे दरवाजे बंद आहेत.
राहुजी पंत, आता रहदारी पूर्णपणे बंद. आतला माणूस बाहेर जाता कामा नये आणि बाहेरचा माणूस आत येता कामा नये. शंभूराजे, कितीही मातब्बर असला तरीही. ज्वारास उतार पडत नाही. आज रामनवमी पासून स्वारींची शुद्ध हरपते आहे. बघवत नाही तुमच्या आबासाहेबांकडे. प्रकृतिमान ढासळते आहे. ओळखीत येत नाही. आज शुद्धीवर आले, तुमचं नाव घेतलं, म्हणाले शंभू बाळांना बोलवा. असाल तसे निघून या. तुम्ही जवळ असलात तर समुद्र मागे हटवाल, येणाऱ्या वादळाला थोपवाल. तातडीनं गड जवळ करावा. पाठवा पत्र आमच्या लेकराला. युवराज येत आहेत. युवराज? अरे देवा. बसा. नाही, असं कसं? बसा. पण तर रायगडावरून पुतळा मातोश्री येणार आहेत, त्यांची काही वर्दी? जी नाही. काही सांगावा? सांगावाही नाही आला. आणि आज एकटे? हिरोजी काका कुठे आहेत? हिरोजी फर्जंद रायगडावर गेले. रायगडावर अचानक? त्याचं असं झालं की सूर्यग्रहणापासून अखबार खलिते आलेच नाहीत पन्हाळगडावर. अखबार खलिफे आले नाहीत? जी. कारण ते काही कळत नव्हतं. आणि स्वराज्याच्या शिस्तीप्रमाणे खबर थैली रोजची यायलाच हवी. त्यात अनेक गोष्टी असतात. इकडचे ताळेबंदही द्यायचे होते, म्हणून हिरोजीरावांना म्हटलं या जाऊन. तसं वाट बघत होतो आम्ही, पण डब निघाला शेवटी, म्हणून पाठवलं. किती किती दिवस झाले? 4 रोज झाले जाऊन. वास्तविक आज यायला हवे होते. हनुमान जयंती पन्हाळगडावर साजरी करू म्हणाले होते, पण अजून काहीच वार्ता नाही. म्हणजे हिरोजी फर्जंद रायगडावर गेले, ते अजून परत आलेच नाही? जी. अखबार थैलीही नाही. पण ही गोष्ट स्वराज्याच्या शिस्तीला धरून नाही. तेच. काय झालं असं की सणासुदीमुळे आपल्या माणसांना सुस्तपणा आला म्हणायचं? कदाचित. शुद्धीवर येतात, पुन्हा शुद्ध हरपते. ताप उतरतोय, पुन्हा येतोय. आत्ता पात्र उतार मिळायला पाहिजे होता. बाहेरचा सेवक वर्गही हवालदिल झालाय. होणारच.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराणी साहेब म्हणतात तसं खबर या कानाची त्या कानाला लागता उपयोगी नाही. हो, पण अनाजी पंत, बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटतं की ही खबर शंभूराजांना मिळायला हवी. म्हणजे अशा वेळी त्यांनी रायगडावर असणं जरुरीचं आहे. शंभूराजांना जर खबर दिली तर सगळ्या स्वराज्यात ही खबर पसरेल. वय ही खबर म्हणजे वनवाच आहे, सगळीकडे पसरणार. पसरण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण लोकात अफवा उठतील. म्हणजे अराजकता माजणार. आता कसं बोललात, अराजकता माजेल, आणि आता आपण त्याच्याच उंबरठ्यावर उभे आहोत. खरंय. शिवाय मात्राही सुरूच आहे. गंगा वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. गंगा वैद्य म्हणजे साक्षात धन्वंतरी. त्यांच्या हाताला गुण येणार, त्यांना अपयशी काही माहितीच नाही. हिरोजी, अहो काय झालं, का रडताय? काय नाही, अहो मग का असं अवघड वाटून घेताय? असं वाटतंय आग्र्याला महाराजांच्या पलंगावर झोपलो आणि औरंगजेबाच्या तावडीत महाराज असते सोडवलं. तसं आता मी महाराज बनून त्यांच्या पलंगावर झोपावं, त्यांचं आजारपण भोगून त्यासनी बरं करावं. नाहीतर काही कमी जास्त झालं तर माझं व्हावं. तसं करता येईल झोपून. अहो हिरोजीराव, दुखणं आजारपण हे आपलं आपल्यालाच भोगावं लागतं. तुम्ही बोललात, तुमच्या मनाचा मोठेपणा समजला. हो, आणि एवढा टोकाचा विचार करू नका. हा, होतील ठीक. अहो महाराजांनी मोठ्या मोठ्या शत्रूंना जुमानलं नाही, धूळ चारली त्यांना. त्यात हे ताप थंडी म्हणजे काळजी वाटतं. काळजी करू नका. महाराज या आजारपणालाही धोबीपछाड देतीलच आणि उठतील. हो, तेही खरंच. थोडा दम काढावा, होतील बरं. जरा आराम मिळाला. मग काय, काळजीच मिटली. जास्त काही सांगत नाही मी. उद्या महाराजांचाच निरोप येईल. जीन कसा घोड्याचा. फौजांना तयार राहायला सांगा, खबरदार करा. निर्धास्त राहा, सगळं ठीक होईल. युवराज, तुम्ही इकडे आहात, आम्ही तुमची तिकडे वाट बघतोय. पाळणा बांधून घेतलाय, गोपा करायचाय. चला, आरास कशी झालीये ते बघा. चला. नाही येसू, आमची इच्छा नाही. युवराज, अहो असं नका म्हणू. मारुती रायाचा कोप होईल मग. येसू, अहो असं काय करताय? आजचा एवढा चांगला सण, मारुती रायाचा जन्म. आणि मारुती रायाचा जन्म म्हणजे भक्ती शक्तीचा संगम. आजचा एवढा चांगला दिवस. नाही येसू, आज सकाळपासूनच अस्वस्थ वाटतंय आम्हाला. भाई, काही दुखतंय का? काही झालंय का? नाही. मग कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही. मग असं का वाटतंय? म्हणून तर आबासाहेबांना खलिता लिहायला बसलो.
लिहिलात मग? नाही. सकाळपासून बसलायत आणि खलिताही लिहिला नाही. मग काय लिहिलंय तुम्ही? तीर्थरूप आबा एवढंच लिहिलं. पुढचं काही सुचतच नाहीये. युवराज, राहून राहून एकच प्रतिमा येते डोळ्यासमोर. बाहू पसरून उभे असलेले आबासाहेब. आम्हाला मिठीत घेण्यासाठी बाहू पसरून उभे असलेले आबासाहेब. शंभूबाई, आबासाहेब, शंभूराजे भेटतील असं वाटत नाही. येतील येतील महाराज. मग महाराज महाराज आम्ही उभं केलेलं हे रयतेचं राज्य, स्वराज्य शंभूराजे राखते आम्हाला. खात्री आहे. हो ना हो साहेब. शंभूबाई स्वराज्य सांभाळ. भाऊसाहेब हो साहेब. हा कळकलीत ना त्यांची. आम्हाला बोलवत आहे. काही पण असते. हा बस साहेब आहे. असे सगळे सगळे सोयरे आमचे सवंगडी आठ बुरजावर आमची वाट पाहताय. महाराज काय 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 बोलताय? ऐकलं शिवबाशी हा कोणी मरली. हो साहेब. महाराज महाराज जगदंब महाराज महाराज